मी माझे मावळो सर्व, तू तुझे उगवो आता. मी तू पण जगन्नाथा, होवो एकचितत्वता. देव भक्त असे द्वैत, अद्वयत्व न खंडिता. दाखवी देव देवेशा, प्रार्थना ही तुला आता. सद्गुरुनाथ महाराज की जय. परिते असो येणे उचिते, ज्ञान यज्ञे यजित सांगते. उपासिती माते ते सांगितले, अखंड सकळ हे सकळामुखी. सहज अर्पताचे मजे एकी, की नेणने यासाठी मूर्खी न पावी द्यायची माते. परंतु ते असो, या योग्य अशा ज्ञान यज्ञाने जो आपण अभ्यासला ज्ञान यज्ञ, बरोबर आहे की नाही, मनाचा बुद्धीचा हा सर्व यज्ञ आणि त्याच्यातनं होणाऱ्या त्या सर्व संकल्पनाच्या जाणीवा आणि तो युग जो बांधलेला आहे तो आपल्या सर्व इच्छा वासनांचा जीवात्मा त्याचं बलिदान देऊन त्याला ट्रान्सफॉर्म करून टाकायचं आहे की नाही. आणि त्यासाठी होणारा यज्ञ आणि ते दोन्हीही भूमिका एक झाल्या म्हणजे सगुणही जाणीवीतला आणि निर्गुणही जाणीवीतल्या. या दोन्हीही अद्वैत भूमिकेत जेव्हा तो एकरूप होतो, तो एक प्रकारे अवकृत स्नानाची संकल्पना तिथं घेऊन जो यज्ञ साध्य होतो तो यज्ञ इथं लक्षात. म्हणून काही ज्ञान यज्ञाने यजन करीत जे माझी उपासना करतात त्यांचे वर्णन मी केले. म्हणून सर्व ज्ञान यज्ञाचा उपासना कशी त्याचं वर्णन केले. अखंड सर्वांच्या द्वारा जेवढे काही कर्म होते ते सर्व एका मलाच अर्पण होत असते. पण मूर्ख लोक हे जाणत नसल्यामुळे ते माझे यजन करीत असूनही मला प्राप्त होत नाही. आता ते त्यांचं ईश्वराचं यजन करत असतात पण तरीही ईश्वराला प्राप्त होत नाही. याला काय कारण आहे? याला कारण ते मी ईश्वर एकटा अहंकार. मी यजन करतो ईश्वराचं, मी देवाची पूजा करतो, मी देवाची भक्ती करतो, मी जप करतो, मी असं करतो, मी फलानं करतो, याचा अहंकार आला ना. आहे की नाही? तावातावाने लोक सांगतात आहे की नाही. तुम्ही साधा विचार करा की कुठलीही तुम्ही समजा अगदी 4 धाम यात्रा करून आला असाल तर माणूस येणाऱ्याला काय सांगतो? त्याला माहिती नसलं तरी काय याची सांगायची हौस असते. हा 4 धाम यात्रा करून आलो गप्प बसलाय घरात, असं झालंय कधी? एकही माणूस आता दिसत नाही. ही वस्तुस्थिती आहे. कुठलंही अगदी बालाजीला जाऊन आले, अगदी पर्वतीवरच्या शंकराला जाऊन आले तरी सांगते आज पर्वतीला गेलो होतो. कुठेतरी मोठी पताका लावून आल्यासारखं अध्यात्म चालतंय. याला यजन म्हणणार का असा सरळ प्रश्न आहे. पण यजन तर होत आहे की नाही. याला पुण्ययुक्त पाप असं म्हटलं. लक्षात घ्या. पवित्र पापी, पवित्र पाप, पवित्र पापी नाही, पुण्ययुक्त पाप. तो पवित्र नसतो. पवित्र हा शब्द शुद्धीत आलाय नाही का. उलट विशुद्ध असतो तो एक प्रकारे. असो म्हणून अखंड सर्वांच्या द्वारा जेवढे काही कर्म होते ते सर्व एक मलाच अर्पण होत असते. पण मूर्ख लोक हे जाणत नसल्यामुळे ते माझे यजन करूनही करीत असूनही मला प्राप्त होत नाहीत. असं भगवंतांनी स्वतः म्हटलेलं आहे. अहम क्रतुरहम यज्ञः स्वदाहम अहम औषधम मंत्रो अहमेवा अज
मग्नी अग्नी अहम पुत्र. मी श्रौत यज्ञ होय, बरोबर, श्रौत यज्ञ होय. मीच स्मार्त यज्ञ ही आहे. मीच स्वधा म्हणजे पितरांना दिले जाणारे अन्न असून मीच औषधी म्हणजे सर्व प्राण्यांचे भक्ष्यस्थान आहे. मीच मंत्र असून मीच घृत आहे. मीच अग्नी आहे. मीच हवन केले जाणारे द्रव्य आहे. तुम्ही जर उपनिषदांचा अभ्यास केला असेल तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक ठिकाणी असं आहे, ईश्वराचं स्वरूप काय आहे असा प्रश्न विचारला जातो नचिकेताला. तेव्हा त्या प्रत्येक वेळेला अग्नी, वायू या सगळ्या गोष्टी कशा कशा जाणीवेतनं ब्रह्म आहे. म्हणून आपण नेहमी म्हणतो अन्न अन्न हे ब्रह्म आहे असं म्हटलं जातं, बरोबर आहे की नाही. त्यात कारण काय आहे की मी श्रौत यज्ञ म्हणजे श्रुती मध्ये सांगितलेला जो यज्ञ आहे तो यज्ञ मी आहे. कारण हा जो अधियज्ञ म्हणून जो आहे सर्व याचा तो स्वतः ईश्वरच आहे. आपण पाहिलंय अधिभूत अधियज्ञ, हा पाहिलेलं आहे. तर तो जो अधियज्ञ आहे तो स्वतः क्षेत्रज्ञच असतो थोडक्यात. त्यामुळे कारण एक आपण जेव्हा संपूर्ण ब्रह्मांड निर्मितीचा विचार करत असतो तेव्हा असं लक्षात येतं की जे जे आपल्या इथं आहे ते ते सर्व ईश्वराशिवाय दुसरं काही असूच शकत नाही. कारण त्यानेच निर्माण केलं म्हणून ते आहे. आपलं काहीच नाहीये. म्हणून आपला हात आहे का, आपलं शरीर आहे का, डोळे आपले आहेत म्हणून जे जे मी आणि माझं म्हणत असतो ते आपल्याला फुकट मिळालेलं असतं आणि ते दुसऱ्याचं असतं. दुसऱ्याचं म्हणजे ज्याला आपण आपलं मानत नाही त्याचं असतं. आपण कोणाला आपलं मानत नाही, ईश्वराला आपण आपलं मानत नाही. आयुष्यभर ईश्वर आणि मी वेगळाच आहे असं मानत असत. पण बाकी सगळं माझं असतं. माझं घर असतं, माझे पैसे असतात, माझी बायको असते, माझी पोरं असतात, माझी नातवंड असतात, हे सर्व माझं असतं ईश्वर सोडू. बरोबर आहे की नाही. मग ते तरी जे तू तुझं म्हणतो आहे की नाही. मग आपण काय म्हणतो, माझं मन आहे, माझी बुद्धी आहे, माझं चित्त डळमळीत झालं. या सर्व गोष्टी मी आणि माझं या जाणीवेतले आहेत. हे सर्व नाशिवंत आहे. हे काळाच्या जाणीवेमधून संपणार आहे. लक्षात सर्व शांत आहे, या सर्वाला अंत आहे. मग अंत कशाला नाही असा विचार करा की तुमच्या लक्षात येईल की जे मी माझं मानलं नाही कधी तोच अनंत आहे. बाकी सर्व अंत आहे. म्हणून अनंत नावाचं जी व्यक्ती असते त्याला बरेच लोक अंत्या ते खरे. त्याचं नाव जरी अनंत असलं तरी तो अंत्यात असतो. त्याचा अंत होणारच असतो. आमचा एक मित्र होता शाळेमध्ये, त्याचं नाव अनंत होत. सगळे त्याला अंत्यात म्हणायचे. आता खरं आहे ना, कळतही नाही. मोठं झालं तरी कुठं कळत, मोठं झालं तरी कळत असं काही नाही. आणि आपलं नाव अनंत नाही म्हणूनही काय आपलं काय फरक पडला असं काही नाही. नाही आता माझं नाव सुधीर आहे म्हणून मी काय खूप धैर्यवान झालोय असं थोडीच आहे. खरा सुधीर अर्जुन तो डायरेक्ट कृष्णाबरोबर होता. हो, त्याला धैर्य धरत होता तो आहे ना. म्हणून त्याने धनुष्यबाण फेकल्याबरोबर त्याला कृष्णाने सावरलं. तरी आपलं धैर्य गाठलं तर आपल्याला कोण सावरलं. कसला सुधीरा असा विषय येतो ना, नाही का. म्हणून या नावात वगैरे काही ठेवले म्हणून ही नावं आहे. म्हणून आपल्या नावाला नामात परिवर्तन केला.
मग तुमचं नाव काय आहे? तुमच्या आई वडिलांनी जे नाव ठेवले ते नाव झालं, पण तुमचं नाव सोहम हे आहे. पण ईश्वराचं नाव जे आहे ते माझं नाव आहे, तो ब्रह्म आहे, मी पण ब्रह्म. सोहम अशी भूमिका घेतली ना की मग सर्वच ब्रह्म व्हायला. म्हणून ते जे ब्रह्म होतं ते त्यांनी सांगितलंय की श्रुतींनी सांगितलेला यज्ञ तोही मी. स्मार्त म्हणजे श्रुती स्मृती, स्मृती म्हणजे स्मार्त, स्मार्त यज्ञ ही मी स्वतः म्हणजे त्या याच्यात दाखवणारी आहुती म्हणजे पितरांना दिले जाणारे अन्न असो. आता पितृपंधरवडा सुरू आहे आता, बरोबर आहे की नाही? म्हणून परवा जे मी लेक्चर दाखवते ऐका, ऐकलं नसेल तर जरूर ऐका. तुमच्या लक्षात येईल की पितर म्हणजे काय. त्यांना अहो आपणही पितर जोडावरून नेल्यानंतर लक्षात आपलं काही वेगळं होणार नाहीये. त्यामुळे आपण पितरच आहोत. म्हणजे पितरांनीच पितरांना सांगायचं, फक्त पृथ्वीवरती आपण आहोत म्हणून आपण त्यांना वेगळे मानतो, एवढाच विषय आहे. त्यांच्या दृष्टीने आपण पितर असू, काय माहिती आपल्याला. कारण ते आपल्याला बघत असतात ना, आपल्याला कळत नाही. म्हणून हा जो सगळा विषय आहे आयुष्यातला, हा सगळा विषय असा चालतो. म्हणून याच्यामध्ये आपल्या पितरांचाही दोष आपल्या जीवनाला लागू शकतो. म्हणून त्याला पितृदोष असे म्हणतात. दोष म्हणजे ते जर त्यांना पुढची गती मिळाली नसेल. गती म्हणजे काय? पुढचा जन्म. ते एकदा पुढच्या जन्मात गेले की ते विसरून जातात, आहे की नाही? आज तुमच्या घरातलं कोणी गेलं समजा, आपल्या घरातलं गेलं असं समजा, काही कोणाच्याही घरातलं गेलं असं समजा, आणि ती व्यक्ती आपल्या शेजारी एखाद्या वेळा मांजर असते ना, तिला पिल्लू म्हणून जन्म घेऊ शकतो. वी डोंट नो. हे असे सगळे प्रकार आहेत सगळे. म्हणून ती गोष्ट मी सांगतो ना नेहमी ध्यान वर्गामध्ये की त्याचा वडीलच बोका होऊन जन्माला आलेला आहे आणि तो त्या बोक्यालाच मारतो आणि तो बोका पुढे डुक्कर जन्माला येतो आणि मग म्हणतो काय छान मस्त जीवन आहे, काय खायला प्यायला इतकं मस्त आहे, इतका कचरा आहे, छान रोज खाऊ शकतो, पिऊ शकतो, ही डुकरी नाही, काय वाटेल ते म्हणतात, एवढी पिलावळ तयार झालेली वगैरे वगैरे, सर्व सुख त्याच्या दृष्टीने. लक्षात वेगळा इतके हालत बेकार होऊ शकते. सांगण्यात येतो काय की हे सर्व जी पितर आहे, ही पितर जन्म झाला त्यांचा की मग आपला नागाबंधा संपतो त्यांचे. आपली सुटका होते. आपली सुटका होते. आपली सुटका होते म्हणजे का, ते जर आपले रिलेशन्स चांगले असतील, कारण काय आहे हे संबंध आपल्याला माहित नाही काय असतात. आपले नातेवाईक असतात पण ते सगळे नातेवाईक आपल्याला आपण जीवन जगत असताना पाहतो ना, हे आपल्याला दूषण देत तशी जगलेले असतात. आपलं चांगलं झालेलं सर्व नातेवाईकांना पाहत जात असं काही नाही. आपलं चांगलं झालेलं आपल्याच आई वडिलांना सुद्धा पाहत असंही नाहीये. इतकं विचित्र आहे गणित, लक्षात घ्या. हे ऐकायला आणि याला सगळे जरा अवघड जातात या गोष्टी, पण या सत्य आहेत. तुम्हाला जर 4 मुलं असतील तर तुमचंच तुम्हाला कळेल की आपण नेमकं काय करतोय, कुठल्या मुलाबरोबर काय करतोय आणि कुठल्या मुलाबरोबर काय. आपल्याला वाटतं आपण सगळं बरोबर करतो, पण त्याला काय वाटतं याचा कधी विचारच करत नाही. तिथं सगळे मिस्टेक आहे. लक्षात घ्या, मिस्टेक कुठं होते माणसाकडनं, जेव्हा आपण दुसऱ्याला समजून घेत नाही तेव्हा. पण जीवन जगताना ते डिस्टन्सही राखता यायला पाहिजे, दुसऱ्याला समजूनही घेता यायला पाहिजे आणि विनाकारण अपेक्षेची भूतही डोक्यावर बसवतात. हा
हा सगळ्या घटना आल्या ना. म्हणून हा पितर विषय आला म्हणून मी सांगतोय तुम्हाला. म्हणजे सध्या पितृ पंधरवडा सुरू आहे म्हणून सांगतो. म्हणून आपल्याला याच्यातनं बाहेर पडायचं आहे. जे होऊन गेले ज्यांना पडायचं नाही ते बघतील त्यांचं ते काय करायचं ते. पण मला याच्यातनं बाहेर पडायचंय. म्हणून आपल्या जीवनाला त्या जाणीवेतनं न्या आणि स्वतःचा आत्मज्ञानापर्यंतचा उद्धार करून घ्या. तुमची पितर सुद्धा उद्धार पावतील. जाणीव आहे. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात, आपला आपण उद्धार केला हे काही विशेष नाही. आपल्या बरोबर बाकीच्यांचाही उद्धार करू शकतो हे विशेष आहे अध्यात्मातलं. ते जमलं पाहिजे. म्हणून तुम्ही बाकी कोणाला विचारच करू नका. त्याला कळत नाही म्हणून आपलं अध्यात्म सोडायचं नाही. अरे मी करतो आहे ते त्याच्या उद्धारासाठी करतो हे कळलं पाहिजे. माझा तर होणारच आहे, माझा तर होईलच समजा. म्हणून अध्यात्मात कॉन्फिडन्स सुद्धा लागणारच आहे. अहंकार नको, कॉन्फिडन्स लागणार. आणि आपल्या भारतामध्ये सनातन धर्माची एवढी व्यवस्था करून ठेवलेली आहे की तुम्ही बद्रीनाथला वगैरे गेलात ना तर स्वतःच श्राद्धही करून या. या सर्व गोष्टी आपल्याला आपल्या जीवनात आणता यायला पाहिजे. म्हणून हे सगळं जेव्हा करतो माणूस तेव्हा शारीरिक तपाची जाणीव जेव्हा तयार होते तेव्हा ईश्वर समजून घेऊन ईश्वरासाठी तप करा. म्हणून बिडकर महाराज आत्मज्ञानी झाल्यानंतर त्यांनी नर्मदा प्रदक्षिणा केली. लक्षात ज्ञानेश्वर माऊली, रामदास स्वामी या सर्वांनी ईश्वर जाणून घेतल्यानंतर ते या प्रवासाला बाहेर पडले. हा प्रवास ही काही मजा म्हणून करायची नाही. लक्षात आलं. किंवा मला निसर्ग खूप आवडतो म्हणून निसर्गात फिरायला जायचोय म्हणून वगैरे असं पण नाहीये. म्हणून तुम्ही जेवढे विशाल व्हाल तेवढा ईश्वर तुमच्या आत येऊन बसणार. म्हणून तुमची बुद्धी जेवढी असते तेवढाच तुमचा देव असतो असं म्हटलं जातं. म्हणून आपल्या बुद्धीला जेवढं तुम्ही विशालात घ्याल तेवढा ईश्वर, पण तो अनंत आहे. म्हणून बौद्धिक विशालता ही फार महत्वाची होत असते. असं म्हणून मीच हवन केले जाणारे द्रव्य आहे. म्हणून या संपूर्ण विश्वामध्ये तुम्ही एका दृष्टिकोनातून जर पाहिलं तर सातत्याने यज्ञ चालू आहे. उत्पत्ती, स्थिती, लय हा यज्ञच आहे ईश्वराच्या जाणीवेतला. आणि त्या यज्ञाचा मंत्र हा एकच आहे, मी ब्रह्म आहे आणि सर्व खरविदं ब्रह्म. त्याचा नियमही प्रकृतीला त्यांनी घालून दिलेला आहे की या व्यतिरिक्त दुसरं कुठलंही हवन याच्यात व्हायला नको. आणि माझ्याकडनं जे मिळेल तेच हवन व्हायला पाहिजे. कारण दुसरं काही निर्माणच होऊ शकत नाही. ईश्वरा व्यतिरिक्त या ब्रह्मांडामध्ये दुसरं काही निर्माणच होऊ शकत नाही. म्हणून मूल द्रव्य जे आहे ज्याला आपण पंचमहाभूत म्हणतो याच्यातनं सर्व निर्मिती. म्हणून ईश्वराचं हे पिरियॉडिक टेबल आहे. लक्षात घ्या. म्हणून याच्यात बाकी मेटलर्जी मधलं पिरियॉडिक टेबल ते वेगळं, ते माणसाने तयार केले, ते फक्त खनिज संपत्तीशी रिलेटेड आहे. पण ते तयार कशातनं झालं, ऍल्युमिनियम तयार कशातनं झाला, आयन कशातनं तयार झालं, त्याला व्हॅलन्सी एवढ्या आल्या कशा, त्यांच्यामध्ये रिॲक्शन होतात कशामुळे, हे सर्व ईश्वरी कार्य आहे ना. ते काही तुम्ही H2SO4 तयार केले का आणि केलं आणि ते फरशीवर टाकलं तर त्याच्यावर रिॲक्शन तुम्ही करू शकता का? ही हिंसक लाकडाच्या आत अग्नी आहे की नाही, दिसतो का तुम्हाला?
आहे ना. पण तो 2 लाकडं दर्शन केल्यावर तो प्रकट होऊ शकतो. अग्नी आला कुठनं? लाकडाच्या आत्मला. तर तुम्ही तयार केला. मग हे सगळे मूलद्रव्य अशी, म्हणून त्याच्या प्रत्येकाच्या निर्मितीमध्ये ईश्वरत्व बघणं हे साधकाचं काम आहे. ते सांगतात. म्हणजे ह्या सर्वात ईश्वरच आहे ना. तू कुठला यज्ञ करतोय? माझच घेतो मला देतोय. म्हणून नको या पान फुले काही, आहे की नाही? असं गणित आहे. म्हणून तोची जाणीवेचा जरी उदय होते, तोची जाणीवेचा जरी उदय होते, तरी मुदल वेद मीची आहे आणि तो विधानाते जयाविये, तो क्रतु ही मीची. मग त्या कर्मापासून भरवा, जो सांगोपांग आघवा, यज्ञ प्रगटे पांडवा, तो ही मी गा. स्वाहा मी स्वधा, सोमादी औषधी विविधा, आज्य मी समिधा, मंत्र मी हवी, होता मी हवन कीजे, तेच अग्नी तो स्वरूप माझे, आणि भूतवस्तू जे जे तेही मीची. अर्जुना, तो जर पूर्ण ब्रह्मज्ञानाच्या अंतःकरणात प्रकाश पडला तर असे कळून येते की वेद मुळात मीच आहे, आणि त्या वेदाने जे श्रोक्त यज्ञाचे विधान म्हणजे कर्मानुष्ठान सांगितले, तो श्रोक्त यज्ञ ही मीच आहे. मग त्या कर्मानुष्ठानापासून जो अंग उपांगासह यज्ञ सिद्ध होतो, तो यज्ञ ही मीच आहे. देवांना स्वाहा शब्द म्हणून हवी दिला जातो, तो स्वाहा मीच आहे. पितरांना अर्पण करावायचे ते स्वधा या शब्दाने अर्पण केले जाते, तो स्वधा मी आहे. सोमादी नाना प्रकारच्या हवनीय वनस्पती, घृत, समिधा, मंत्र, हवनीय द्रव्य हे सर्व मीच आहे. हवन करणारा व हवन जेथे केले जाते तो अग्नी माझेच स्वरूप होय, आणि सर्व हवनीय वस्तू मीच आहे. त्याच्याशिवाय काही नाहीये, लक्षात घ्या. मग केवढं भयंकर आहे. मग पुढे काय म्हणतात? पिताहवस्य जगतो माता धाता पितामह, वेद्यम पवित्रम ओंकारम रुक्साम यजुरेवच. मी त्या जगाचा पिता असून माता धाता म्हणजे जगाचे धारण करून पोषण करणारा व पित्याचाही पिता मीच आहे. वेद्य जे काही आहे ते मीच असून पवित्र ही मीच आहे. ओंकार मीच असून ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद मीच आहे. कारण त्याच्याशिवाय दुसरं काही नाहीच आहे. मगाशी मी जे सांगितलं तुम्हाला, परा अपरा माया, हे सर्व निर्माण झालं कशातनं? ही संपूर्ण व्यवस्था आली कुठनं? तुम्ही काही जंगलातली झाडं लावायला गेलेला नाहीये, लक्षात घ्या. तुमच्या कुंडीतल्या झाडांवरतीच मजा मारा, मी लावली असं म्हणा, पण तरी रात्रीतनं उगवतात कशी, मोठी होतात कशी, हा सगळा विषय. हा का आपली भूमिका आहे का याच्यात? आपण खरोखर काही करत नाही असतो, लक्षात. म्हणून जेवढे तुम्ही स्तब्ध राहा, जेवढे तुम्ही शांत जाणीवेल जाल, आणि त्या शांतीतनं हे संपूर्ण मौन कार्य कसं चालतं हे जेवढं आतून जाणून घ्याल ना, तेवढं तुम्ही ईश्वराला सामोरे होत जाणार, ते ईश्वरमय होत जाणार. त्यामुळे ज्ञानेश्वरी मधला स्वरूपाचा भाग हाही कशा प्रकारे बघितला पाहिजे. भगवद्गीतेतला म्हणजेच त्याच भगवद्गीतेमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये विश्वस्वरूपाचा भाग कसा सांगितला आहे तो पण आपल्याला अनुभवता यायला पाहिजे. आणि स्वरूप आणि विश्वरूप या दोन्ही जाणीवेतलं ईश्वराचं विश्वातीत अद्वैत स्वरूप जे सच्चिदानंद स्वरूप आहे तेही जाणते. म्हणून विश्वातीत स्वरूप
ज्याच्यातून हे सर्व निर्माण झालं हे कळणं फार गरजेचं आहे. म्हणून कुठल्याही गोष्टीच आश्चर्य हे साधक जीवनामधलं सर्वात महत्वाची घटना असते. काय होतं, आपण आपल्या जीवनाकडे आपलं जीवन हे आश्चर्य आहे असं वाटत नाही. म्हणून साधकाची सुरुवातच तिथून होते. आणि मी असा का, हे शरीर माझं असं का, हे माझं आहे का, मला देवाने दिले, मी वापरतोय कसा, करतोय काय, हा पुढचा अनुताप आहे. पण आश्चर्य, माझी बुद्धी अशी कशी चालते, मला असं का वाटतं. आता मी समजा ग्रंथ लिहित आहे, सध्या ते काय चालू आहे हे मी लिहिलंच नाही असं वाटतं का, कारण हे आश्चर्य आपल्याला जोपासावं लागणार आहे. लक्षात घ्या, कारण ही आपली ताकदच नाहीये, किंवा आपली ताकदच जिथे नाहीये तिथं ताकद लावायला जायचंच कारण नाहीये. समर्पितच असलेलं हमाली करावी, ईश्वराची हमाली करावी, कारण त्याने मला हमाला सारखं पाठवलंय, आहे की नाही. आपण हमाल म्हणून जाऊयात ना, काय फरक पडतोय, बिल्ला तर बिल्ला, काय हरकत नाही आपल्याला, आहे की नाही. मग असा ही भावना समर्पणाची आहे, ही भावना भक्तीची आहे. आणि ही भावना तुम्ही जेवढे तटस्थ होऊन राहता, तटस्थ होऊन ठेलो निज रूप पाहता, ते सुख काय सांगी वाचे बोलता नये, आरती जेनी योगे गेले मी पण माये, ते सुख काय सांगू. काही नाही. मग ही कशी आरती आहे, आणि ही निर्गुण आरती आहे. याच्यासाठी मला पंढरपूरला जाण्याची गरज नाहीये. यासाठी मला माझ्या स्वतःच्या घरात राहून संपूर्ण विठ्ठलमय जगत ही भूमिका तयार करता येते. आणि तो विठ्ठल माझ्या आतही आहे, माझ्या स्वरूपातही तोच आहे. मग इथं सगुणही तोच आहे, निर्गुणही तोच आहे. सगुणातही मी आनंद घेतो आहे आणि निर्गुणातही तो आहेच. ही भूमिका सातत्याने आपल्या बौद्धिक, मानसिक, चित्ताच्या जाणीवेमध्ये सातत्याने टर्ब्युलंट करता येणार. हे सायक्लॉन हे लक्षात ठेवा. एक प्रकारचं की जे आपल्या चिदाकाशामध्ये सातत्याने फिरलं पाहिजे. म्हणून ती सुनामी सातत्याने आपल्या जीवनात ध्यानात आणली पाहिजे. आणि ती सुनामी जरी म्हटलं आपण, एक सायक्लॉन जरी म्हटलं आपण, तरी ते इतकं सुंदर असतं, ते शांत असत, ते तुमच्यावर प्रेम करणार असत, ते तुम्हाला आनंद देणार असत, ते तुमचा कुठलाही विध्वंस करणार असत. मग असं सायक्लॉन अनुभव हे महत्वाचं नाही. आणि यासाठी ती तटस्थता लागते असं ते म्हणतायत. म्हणून मी त्या जगाचा पिता असून, मग तो एकदा पिता झाला, माता रामो मग पिता रामचंद्र एकदा झाल्यानंतर त्यांनी जगाचं धारण केलेलं आहे ना. मग सीता कोण झाली, ती पार्वती झाली, ती जगन्माऊली झाली, ती जगदंबा झाली, तीच परा झाली. आणि तीच परा अपरा होऊन मायेमधून माझ्या बरोबर, म्हणून ती माझी आई होऊन बसते. सगुण आणि निर्गुण एकच झालं ना जीवनामध्ये. हे वावताय नाही का असं आलेलं, कसं फिरून आलं बघा की तुम्ही. म्हणून मी त्याला सायक्लॉन म्हटलं. आणि त्यात आनंद आहे, त्यात भक्ती आहे, त्यात प्रेम आहे. मग सीताबाईकडे बघण्याची दृष्टीच बदलली नाही का. आणि तो जगत पिता झाला.
जगाचे धारण करून पोषण करणारा व पित्याचाही पिता मीच आहे. म्हणून परमपिता म्हटलं जातं ना त्याला. पित्याचाही पिता म्हणजे पुरुष प्रकृती झालीये आपण पाहतो वेगळ्या आपल्या जाणीवेत, बरोबर आहे ना. पण त्या दोन्ही गोष्टी कुठनं आल्या? परमपित्याकडनं झाल्या ना. पित्याचाही पिता मीच आहे म्हणतो. आणि वेद्य जे काही आहे ते वेद्य जे काही आहे ते मीच असून पवित्रही मीच आहे. वेद्य कशाला म्हणायचं? वेद्य म्हणजे काय? वेद्य म्हणजे जे आपल्याला जाणून घ्यायचंय त्याला वेद्य म्हटलेलं आहे. म्हणून त्याला वेदांत म्हटलेलं आहे. म्हणून तो अनंताला जेव्हा तुम्ही वेद्य करता तो वेदांत होतो. अशी ती भूमिका आहे. आणि त्या जाणून घेण्याच्या शब्द जाणीवाला वेद, म्हणून तो वेद्य आहे. जे काही आहे ते मीच असून पवित्रही मीच आहे. ओंकार मीच असून ऋग्वेद सामवेद यजुर्वेद मीच आहे. हे सर्व मीच आहे. त्यामुळे त्या एकट्याला जाणून घ्या, सर्व तुम्हाला आपोआप जाणता येणार आहे. म्हणून कृपा केली रघुनाथे, ती कृपा प्राप्त करता येणार पाहिजे. असो म्हणून पैजयाचे अंग संगे ये प्रकृतीस्तव अष्टांगे जन्म पाविदत असे जंगे जगे तो पिता मी गा. तसे ज्याचा अंगसंग झाला असता प्रकृतीपासून अष्टविध अपरा कार्य प्रकृती व जगत उत्पन्न होते तो जगाचा पिता मीच आहे. याच्यावर काही एक्सप्लेनेशन देत नाही, खूप झालंय आपलं. अर्धनारी नटेश्वरी जो पुरुष तोची नारी देवी मी चराचरी माता ही होय. म्हणून अर्धनारी नटेश्वराच्या ठिकाणी ज्याप्रमाणे जो पुरुष असतो तोच स्त्री झालेला असतो, त्याप्रमाणे या चराचर विश्वाची माता ही मीच आहे. ईश्वरच असा आहे, लक्षात घ्या. म्हणून शिव आणि शक्ती हे बरोबरच असतात. म्हणून स्त्रियांमध्ये सुद्धा पुरुषत्व असतं आणि पुरुषांमध्ये पण सुद्धा स्त्रीत्व असतं, लक्षात घ्या. म्हणून पुरुषांनी काही वेगळं समजायचं कारण नाहीये, कारण पुरुष आणि प्रकृती हे एकच आहे. शिव आणि शक्ती एक आहे, हेच वेद्य आहे. काय जाणून काय घ्यायचं आहे हेच वेद्य आहे ना आपल्याला. मग तुम्ही वेगळं मानता कशाला? जाणून घेण्याचा प्रयत्न करा. मग केवढी मोठी भूमिका झाली ही. आणि स्त्रियांना सुद्धा, कारण आपण असंही मानलं जातं ना की ज्याला मॉस्क्युलिन एनर्जी म्हणतात, फेमिनाईन एनर्जी म्हणजे काय? स्त्रियांमध्ये पण मॉस्क्युलिन एनर्जी आहेच ना, आणि पुरुषांमध्ये पण फेमिनाईन एनर्जी आहेच. हे जर तुमचं शास्त्र सुद्धा मानत आहे तर बाकीच्यांनी या विषयात बोलणं शहाणपणच आहे की नाही. त्यामुळे हे एकच आहे हे जाणणं, आणि त्याप्रमाणे मी आणि माझ्यातली शक्ती म्हणून अहम आत्मा आणि आत्म्याची पराशक्ती ही दोन्हीही मीच आहे. म्हणून अहम आत्मा कधीची विसरू नये. म्हणजे परम पिता जर कोणी असेल तर मीच आहे, मी परम आहे आणि सर्व एकाच ठिकाणी येऊन पोचत सर्व आहे की नाही. म्हणून अर्धनारी नटेश्वराच्या ठिकाणी जो पुरुष असतो तो स्त्री झालेला असतो, त्याप्रमाणे या चराचर विश्वाची माता ही मीच आहे. त्याला लाज वाटत नाही मी स्त्री आहे म्हणायला. मग पुरुषाला कसली लाज आली आहे मी स्त्री आहे म्हणायला. आणि नाही मानलं तर त्याची स्त्री होईल, परमेश्वर करेल, लक्षात घ्या. म्हणून हे मानणं फार गरजेचं आहे. म्हणून पुरुष आणि स्त्री हा फरक हा दुर्बळ काय म्हणतात अज्ञानी खुल्या बुद्धीच्या लोकांनी केलेला फरक आहे हा. स्त्री आणि पुरुष असा फरक अध्यात्मात अजिबात सांगितलेला नाही.
म्हणून पुरुष सुद्धा स्त्री गुणांनी युक्त असतात आणि स्त्रिया सुद्धा पुरुषांच्या गुणांनी युक्त असतात. कार्य पद्धतीतला फरक असेल, त्यांच्या पर्सेंटेज मधला फरक असेल थोडं नक्की, परंतु त्यांच्यामध्ये एकच आध्यात्मिक भूमिकेतनं ते जर एक ती व्यक्ती झाली तर ती तेवढीच ईश्वरप्रिय असते. ती सुद्धा जगन पिता असते. म्हणून जनाबाई किंवा ज्या सन मीराबाई किंवा कानोपात्रा, ज्या सर्व मुक्ताबाई, या सर्व काय होत्या, हे ईश्वराचं स्वरूप होत. म्हणून ते जन्माला स्त्री म्हणून आल्या, परंतु ते आपल्या परमपिताच होत्या असं भूमिका घेऊन त्यांना त्यांच्याकडे बघा. म्हणजे सर्व सत्ता आली हाता. म्हणजे काय असते राणी लक्ष्मीबाई ते काय झाशीच्या राणी लक्ष्मीबाई, तिच्यामध्ये मॉस्क्युलर एनर्जी असतो. हा, पण तिची आध्यात्मिक भूमिका तशी होती की नाही हे मला माहिती नाही आहे की नाही. कारण शबरी ही भक्त जाणीवेमधली होती, पण ती स्त्री गुणाने युक्त होती. पण रामासाठी वाईट पाळणं, वाट इतके वर्ष पाळण्याची ताकद हे तिचं पुरुषत्व होतं. लक्षात घ्या. कसं ते ऍक्ट होते हे बघावं लागतं. म्हणून ती दिसायला गरीबच होती, तिची वागणूक सगळी स्त्री सारखीच होती. ती काही युद्ध करायला गेली नाही. पुरुष म्हणजे लागली ती बाई. आता झाशीच्या लक्ष्मीचं उदाहरण, तिचा काळच वेगळा होता, त्याच्यामुळे ती फेमिनाईन एनर्जी असली तरी तिला तिचं त्या पदावरती होती. शबरी काही राणी नव्हती, ती आश्रमात राहणारी होती आणि वाट पाहणारी होती की माझ्या आश्रमात कधी काही येशील राम, आहे की नाही. ही तिची भूमिका होती. रोज बोरो वेचायची, परत टाकायची, आज येईल राम, उद्या येईल राम, परवा येईल राम. तिचं जीवनच तसं होतं. मग ती भक्तीची वेगळी भूमिका आहे, लक्षात घ्या. पण तिने एक टार्गेट करून टाकलेलं होतं की ही व्यक्ती माझ्या आयुष्यात मला मिळणार. हे जे तिथं ही जी चिवट भूमिका आहे ना, ही तिची खऱ्या अर्थाने एक स्त्रीत्वाची भूमिका आहे. प्रकृती सोडत नाही, लक्षात घ्या. एकदा धरलं तिच्या जाणीवेतलं की ती सोडणार नाही. कारण जीवात्म्याला कोणी पकडून ठेवलंय? देवाने नाही पकडलेलं, प्रकृतीने पकडून ठेवलं. त्याला आत्म्यात परावर्तित केलेपर्यंत ती बडवतच राहणार आहे. मग किती का जन्म जाईल. आपली आईच माया आहे, लक्षात ठेवा. ती आपल्याला त्रास देते, दुःख देते. आता अर्थ ती आपल्याला बडवतीये आणि आपल्याला सांगतीये चढी लागे छम छम विद्या येई खम खम. ही आत्मज्ञानाची विद्या. त्याशिवाय माणसं वळतीलच कशी? तुम्ही आत्मज्ञानाकडे जावंच कसे? साधा विचार करा ना. तुम्हाला जर सर्व सुख मिळालं आयुष्यात तर तुम्ही याल का तरी? म्हणजे माणूस जाईल का तरी? आहे की नाही? आवड आणि निर्माण करावी लागते. पण याचा अर्थ सर्व दुःखी लोक ईश्वराकडे चालले तर असंही काही नाहीये. कारण त्या अज्ञान जेवढं बळकट आहे की त्याची बुद्धी देईलच असं नाही. म्हणून यासाठी फार मोठ्या संचिताची गरज असते. म्हणून काय म्हणून विठ्ठले आवड. म्हणून हे जे पूर्वसंचित आहे त्यामुळे जर ही आवड निर्माण झाली असेल तर लक्षात घ्या, ईश्वर आपल्याला या जीवनात काय दाखवतो आहे, प्रकृती माता काय दाखवते आपल्याला ते बघा. नाहीतर काय रिटायर्ड व्हायला काही वेळ लागत नाही, आहे की नाही. आणि अगदी माझं तर म्हणणं असं आहे, मी खूप स्पष्ट आहे त्या बाबतीमध्ये. उद्या तुम्हाला सत्संगाला नाही जमलं पण ईश्वराला सोडून असं मला म्हणायचंय. मला सोडून जा, काही प्रॉब्लेम नाही. आय डोंट हॅव एनी प्रॉब्लेम विथ मी.
म्हणून कुठल्याही व्यक्तिमत्वात न अडकता त्या तत्व ईश्वराच्या तत्वज्ञानाच्या भूमिकेत अडका, असं मी म्हणतोय. कृष्ण काय होता ते समजून घेण्यामध्ये अडका, म्हणून त्याच्या सगुणातही अडकू नका. कृष्णाच्या निश्चिंत जाणीवेमध्ये जायचा प्रयत्न करा, म्हणजे आपल्याला कळेल की सगुणातला कृष्ण कसा होता, असं मी म्हणून तो सोडू नका. पृथ्वीवरची माणसं नाहीतरी सुटणारच कधी ना कधीतरी. फरक काय पडतोय त्याच्या, आज सोडलं तर उद्या सोडा, काय प्रॉब्लेम नाही. त्यामुळे याच्यातनं काय घेतलं पाहिजे आपल्याला नेमकं हे कळलं नाही, असं माझं हे लागे सोडा मला असे कारण कसं आहे, तुम्ही येता म्हणून मी माझा सत्संग होतो, नाही की नाही. तुम्ही नाही आला तर मी का मग ईश्वराला येऊन बसावं लागेल. आता तर तुमच्या रूपाने येऊन बसतो, आहे की नाही. कारण बोलावं करावं तर लागणारच कीर्तन, आहे की नाही. असं होणार. असो म्हणून आणि राहिले जग येथे राहे, जेणे जीवित वाढत आहे ते मी वाचुनी नोहे आन निरुते. त्याप्रमाणे जन्माला आलेले जग ज्याच्या ठिकाणी राहते, ज्याच्या योगाने त्या जगाचे आयुष्य वाढत जाते, तेही माझ्या वाचून दुसरे नाही, हे अगदी सत्य आहे. हे जे वाढत जाणं आहे, जगाचं सातत्याने जाणं आहे, जे कालावरती अधिष्ठित असणारा जो काळ स्वरूप आहे तेही माझं स्वरूप आहे, असं ते म्हणतात. तर या ठिकाणी आपण आता थांबूया. हरि ओम तस्सत्. हरि ओम तस्सत्.